श्री स्वामी समर्थ जयशंकर। 26 मेला वैशाख अमावस्या आहे आणि याच दिवशी शनी महाराजांची जयंती आहे। ज्यांना 7.5 चालू आहे, ज्यांच्या राशीतील शनीचं स्थान खराब असेल, 7.5चा त्रास होत असेल, त्यांनी या शनी महाराजांच्या जयंतीला आवर्जून हे उपाय करावेत। मुळातच शनी महाराजांना दान करणं हे अत्यंत प्रिय आहे। तसेच दुसरी गोष्ट म्हणजे शनी महाराजांना वृद्ध व्यक्तींची सेवा, अपंग व्यक्तीची सेवा, प्राण्यांची सेवा करणं हे पण अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे आपण शनी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आवर्जून शनी महाराजांच्या मंदिरात जावं। शनी महाराजांच्या मंदिरात जाताना मोहरीचं तेल, त्यांना आवडणारे काळे उडीद किंवा रुईच्या फुलांची माळ, रुईच्या पानांची माळ ही घेऊन जावी। शनी महाराजांच्या मूर्तीला काही ठिकाणी तेल अर्पण करून देत नाही, त्यावेळेला तिथे जो दिवा असतो त्या दिव्यामध्ये तेल अर्पण करावं। तसेच शनी महाराजांच्या मंदिराच्या बाहेर अनेक कुपोषित लोक असतात, निर्धन लोक असतात, त्यांना दान करावं। शनी महाराजांना दान प्रिय असल्यामुळे ही सेवा तर नक्कीच करावी। तसेच शनी महाराजांचा जो कुठलाही मंत्र असेल तो या दिवशी नक्कीच 108 वेळा, दिवसातून 3 वेळा नक्कीच करावा। तसेच शनी चालीसा, शनी स्तोत्र याचंही पाठ या दिवशी करावं। शनी महाराज हे स्वतः वृद्ध ग्रह म्हणून ओळखले जातात, म्हणूनच त्यांना वृद्धांची सेवा केलेली खूप आवडते। आपल्या घरातच आपले आईवडील, आपले आजी आजोबा हे असतातच। आपण शनी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हे उपाय करण्यापेक्षा आपण नेहमीच या सेवेमध्ये राहायला पाहिजे। शनी महाराज नक्कीच प्रसन्न राहतात। शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत, कर्मफलदाता आहेत। ते आपल्याच कर्माचं फळ आपल्याला देत असतात। त्यांची 7.5 लागल्यावर किंवा शनी महाराजांचं नाव घेतल्यावर आपण साहजिकच घाबरतो की शनी महाराज आपल्याला काय दाखवत आहेत, पण खरं तर शनी महाराज आपल्याला आपलीच कर्म दाखवत असतात। त्यामुळे आपण करताना गेल्या जन्माचं तर आपल्याला माहीत नसतं, पण या जन्मात आपण जे काही कर्म करतो ते प्रामाणिकच करायला हवेत। कारण 7.5च्या ह्याच्यामध्ये कर्माचं हे दान आपल्या पदरी शनी महाराज टाकत असतात। तुम्ही जर चांगलं कर्म केलं असेल तर अर्थातच शनी महाराज आपल्या पदरात चांगलंच दान टाकतात। आणि 7.5मध्ये त्रास जरी झाला तरी शनी महाराज आपल्याला स्वावलंबी व्हायला शिकवतात। शनी महाराज आपल्याला माणसांची ओळख या 7.5मध्ये करून दाखवत असतात। प्रत्येक वेळेला आपण 7.5ला घाबरतोच, पण न घाबरता ही 7.5 म्हणजेच शनी महाराज आपल्याला काहीतरी शिकवतात, कुठली तरी शिकवण देतात आणि त्या शिकवणीमधनं ते एक चांगलं व्यक्तिमत्वही आपल्या घडवतात। म्हणूनच त्यांना कर्माचे फलदाते म्हटलेले आहेत। शनी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावला तर त्याचाही छान प्रभाव येतो। जर शनी महाराजांचं मंदिर आसपास नसेल तर मारुतीच्या मंदिरात जाऊनही ही सेवा करावी आणि महादेवांच्या मंदिरातही जावं। महादेव हे शनी महाराजांचे गुरु आहेत। महादेवांची सेवा केल्यानेही शनी महाराज हे प्रसन्न होत असतात। आपल्याला आपल्या संतांची, प्रत्येक ग्रहांची शिकवण एकच आहे की आपले कर्म नीट असावे। आपले कर्म जर चांगले असतील तर अर्थातच चांगलं फळ आपल्या पदरी हे पडतच असतं आणि शनी महाराज त्यांच्या 7.5मध्ये हेच आपल्याला शिकवत असतात। हातातोंडाशी आलेला घासही शनी महाराज काढून घेतात आपल्यातला संयम बघण्यासाठी, आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी। खूप आपली कामं हळूहळू व्हायला लागतात, कधीकधी आपली कामं होतच नाही, लांबणीवर पडतात। ही सगळी 7.5चीच लक्षणं असतात, पण ह्याच्यामध्ये आपल्याला आपला विश्वास आणि आपल्या गुरूंवरची श्रद्धा तेवढीच ठेवावी लागते। आणि शनी महाराजांचा सतत जप केल्याने आपल्या कर्मामध्ये बदल होत नाही, पण आपल्याला ते सहन करण्याची, संयमाची शक्ती नक्कीच मिळते आणि त्या भोगांची तीव्रताही थोडीफार कमी होतेच। त्यामुळे शनी महाराजांचं नामस्मरण करा आणि शनी महाराजांची आवडती सेवा म्हणजे वृद्धांची सेवा करा, अपंगांची करा, मुक्या प्राण्यांची करा आणि आपल्या तोंडून कुणालाही अपशब्द निघता कामा नये। शनी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी तरी आपण ह्या सगळ्याच गोष्टी पाळायला हव्यात आणि एरवीही आपल्या तोंडून आपल्या घरातील वृद्धांना आपल्याकडनं त्यांचा अपमान नाही झाला पाहिजे, आपल्याकडनं त्यांना अपशब्द नाही गेले पाहिजे, ह्याची काळजी नक्कीच घ्यावी। कारण का शनी महाराजांना तीच गोष्ट अत्यंत प्रिय आहे की वृद्धांचा मान करणं,
त्यांचा अपमान न करणं, ह्याच गोष्टी प्रिय आहे. आणि दान, ज्या कुठल्या गरीब व्यक्तीला तुम्ही दान करू शकतात, अपंग व्यक्तींना, त्यांना नक्कीच दान करा. ही पण शनी महाराजांची खूप आवडती सेवा आहे. साधी सोपी सेवा आहे, साधे सोपे उपाय आहेत. या दिवशी आवर्जून करा शनी महाराजांच्या जयंतीला. जी काही साडेसाती असेल, पणवती असेल, कुठलीही महादशा चालू असेल, त्याच्यातनं नक्कीच तुम्हाला बाहेर काढतील आणि आशीर्वाद देतील. कारण का बरीच अशी उदाहरणं आहेत ज्यांना साडेसाती लागल्यानंतर शनी महाराजांनी भरभरून दिलेलं आहे. कारण त्यांची कर्मच चांगले होते, त्यामुळे शनी महाराज भरभरून देतातही. त्यांना घाबरून नका जाऊ. शनी महाराज राशीला आले ना, तर तयारी ठेवा की शनी महाराज आपल्याला काय शिकवत आहेत. जे माझ्या अनुभवावरनं तरी शनी महाराजांनी मला माणसं ओळखायला शिकवलेली आहेत. जी आपली म्हणणारी माणसं असतात ना, ती कधी कधी आपली नसतात. हे शनी महाराज त्यांच्या साडेसातीत आपल्याला शिकवतात, आपल्याला स्वावलंबी बनवतात. त्यामुळे शनी महाराजांना घाबरून जाऊ नका. शनी महाराजांची सेवा करा, उपासना करा, शनी महाराजांचा मंत्र म्हणत जा. आणि साडेसाती चालू असेल तर नक्कीच शनी महाराजांचं नामस्मरण करत जा. शनी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतोच. साध्या सोप्या सेवा आहेत. मोहरीचं तेल घेऊन जायचं आहे, काळ्या उडीद घेऊन जायचे आहे, रुईच्या फुलांची माळ किंवा पानांची माळ घेऊन जायची आहे. आणि ज्यांना साडेसातीमध्ये खूपच त्रास होत असेल, साडेसातीचा खूपच त्रास होत असेल, तर त्या व्यक्तींनी मोहरीच्या तेलामध्ये स्वतःचा चेहरा बघून त्या तेलाचं दान मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला नक्कीच करावं. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. याला छायादान पण म्हणतात. त्यामुळे हा उपाय नक्कीच करा, अनुभव येईल. आणि नाही शनी महाराजांचं मंदिर जवळ असेल तर मारुतीच्या मंदिरातही जाऊन सेवा करा आणि महादेवाच्या मंदिरातही करा. कारण का महादेव हे शनी महाराजांचे गुरु आहेत. महादेवांची सेवा केल्याने शनी महाराज खरंच खूप प्रसन्न होतात. त्यामुळे जी जमेल ती सेवा करा. आणि वृद्धांची सेवा तर नक्कीच करा. शनी महाराजांना कुठली सेवा नाही केली तरी चालेल, पण वृद्धांची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.